संजय राऊत यांचा हा माध्यमांशी संवाद सुरू होता। पुढे जातोय, रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवलंय। चाकणकर राज्यातील सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचं ठोंबरे यांनी म्हटलंय। चाकणकरांना मुख्य आरोपी करण्याची मागणी सुद्धा त्यांच्याकडून केली जाते। अशोक खरातला चाकणकरांचं पाठबळ असल्याचं सुद्धा ठोंबरे म्हणतात। आरोप केलेले आहेत रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर। चाकणकर राज्यातील सेक्स रॅकेटचा सूत्रधार असल्याचं आता रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात। चाकणकरांना मुख्य आरोपी करा अशी ही मागणी त्यांनी केली आहे। सोबतच अशोक खरातला चाकणकरांचं पाठबळ होतं आहे असंही रुपाली ठोंबरे पाटील म्हणतात। आणि या सगळ्या आरोपासंदर्भातलं, या सगळ्या प्रकरणासंदर्भातलं जे पत्र होतं ते रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवलेलं आहे। आता याची नेमकी कशा प्रकारे दखल घेतली जाते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे, मात्र त्यांना अटक करावी, त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आता सातत्यानं केली जाते राजकीय वर्गामध्ये। विशेषतः विरोधक ही मागणी करतायत। सुषमा अंधारे यांनी सुद्धा ही मागणी केलेली होती आणि त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांनी हा मोठा आरोप केलेला आहे। चाकणकर राज्यातील सेक्स रॅकेटच्या सूत्रधार असल्याचं त्यांनी म्हटलंय। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत। बालाजी, काय अधिकच्या अपडेट्स आहेत या संदर्भातल्या? रुपाली चाकणकर यांच्या विरोधात रुपाली ठोंबरे यांनी हे पत्र लिहिलेलं आहे। खरं तर अशोक खरात याच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर त्यांनी महिला आयोगाच्या जो अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर हे पत्र लिहिण्यात आलेलं असून रुपाली चाकणकर या राज्यात एक सेक्स रॅकेट चालवतात असा गंभीर आरोप जो आहे तो रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे। तसं पत्र जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे। त्याचबरोबर काही पुरावे सुद्धा मी देईन असं त्या पत्रात उल्लेख आहे। अशोक खरातने जे काही केलं त्यामागे फक्त चाकणकर यांचा पाठिंबा होता आणि लाडका भाऊ असा उल्लेख करत रुपाली पाटील यांनी विनंती केलेली आहे की मुख्यमंत्र्यांना की याची सगळी सखोल चौकशी व्हावी, खरे सूत्रधार समोर यावेत आणि या सेक्स रॅकेटचा सुद्धा पर्दाफाश मुख्यमंत्र्यांनी करावा, याची चौकशी करावी अशी मागणी जी आहे ती या सगळ्या पत्रातून त्याने केलेली पाहायला मिळते। आता पुढे नेमकं काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अतिशय गंभीर आरोप जो आहे तो रुपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्याची चौकशीची मागणी जी आहे ती करण्यात आली आहे। गौरी, नक्कीच बालाजी, या पत्राची नेमकी कशा प्रकारे दखल घेतली जाते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।